तर इथे पाहू शकता हा हिरवा हिरवा गार असा पाला कशाचा आहे आणि त्याचसोबत मस्त अशी पांढरी शुभ्र अशी फुलं आलेली आहेत. पहा किती सुंदर अशी पांढरी शुभ्र अशी फुलं आहेत ह्याला. तर किती छान असा लुसलुशीत असा हिरवा गार हा पाला आहे शेवग्याचा. तर शेवग्याचे गुणधर्म सर्वांनाच माहीत असतील की काय आहेत. तर शेवग्याच्या शेंगेपेक्षा ह्या शेवग्याच्या पाल्यामध्ये भयंकर असे गुण असतात. भरपूर असं ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं. तर हा पाला बकऱ्या खातात, पाहू शकता. बकऱ्या खातात, शेळ्या खातात, मेंढरी खातात. तर त्यांच्यात भरपूर असं कॅल्शियम होतं, म्हणून तुम्ही त्या बकऱ्या वगैरे कापून खाता. तर बकऱ्या कापून खाण्यापेक्षा शुद्ध शाकाहारी छान असा तुम्ही पाला आणून छान अशी भाजी करून खाल्ली तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये भरपूर असं कॅल्शियमची वाढ होऊ शकते. आणि त्याचबरोबर तुम्ही भाजी नाही करून खाऊ शकला तर ह्याचा छान असा पाला स्वच्छ असा धुवून घ्यायचा. तर हा पाला मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. धुतल्यानंतर पाहू शकता किती छान असा दिसत आहे, अगदी हिरवागार दिसत आहे. सर्व ह्याच्यावरची घाणसुद्धा निघून गेलेली आहे आणि छान असा आपला पाला इथं शुद्ध झालेला आहे. तर शुद्ध शाकाहारी असा हा पाला ह्याची तुम्ही भाजी बनवून खाऊ शकता किंवा ह्याची तुम्ही पावडर बनवून खाऊ शकता. हे थोडंसं उन्हामध्ये ठेवलं तर लगेच सुकली जातात पानं आणि त्यानंतर सुकल्यानंतर लगेच तुम्ही ह्याची पावडर बनवू शकता आणि स्टोअर करून एक एक चमच सकाळी अनुशापोटी खाऊ शकता. आणि ह्याच्यामुळे भरपूर असं शरीरात तुमच्या कॅल्शियम निर्माण होऊ शकतं किंवा भरपूर मिळू शकतं कॅल्शियम. आणि आपले सांधेदुखी, हाडेदुखी सर्व ह्याच्यामुळे थांबू शकतं आणि आपल्याला भरपूर असं शरीरामध्ये कॅल्शियम मिळू शकतं. तर नक्कीच एकदा प्रयोग करून पहा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करून पहा, सबस्क्राईब करून पहा. तर मस्त खा आणि स्वस्त राहा. हिरवा हिरवा गारा, हिरवा हिरवा पाला मस्त मस्त खा. थँक्यू.